मी आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री दादा महाराज यांना ही व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. तसेच सौ वहिनी यांनाही विनंती करतो. आपल्या स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका यांनाही विनंती करतो. आपल्या मंडळाचे आधारस्तंभ श्री दिनेशजी हल्याळ साहेब यांनाही बोलवतो. आणि आपल्या मंडळाचे संस्थापक सदस्य श्री प्रफुल्लचंद कुलकर्णी यांनाही मी विनंती करतो. आज गुरुवार, आजचा जो महाप्रसाद महाआरती हा जो कार्यक्रम आहे, आजचा महाआरती आणि महाप्रसादाचे जे मानकरी आहेत ते नवी मुंबई येथील आहेत. मूळ ते मला वाटतं दापोलीचेच आहेत. गेले वर्षभर ते आपल्या मंडळाशी संपर्कात आहेत. त्या स्वतः आणि त्यांच्या ज्येष्ठ भगिनी श्री सौ स्फूर्तिताई करमरकर ह्या खास दापोलीवरनं आलेल्या आहेत कार्यक्रमाला. ह्या दोघी बहिणी आहेत. आजची आरती श्रीमती शीतल बाक्कर आणि त्यांची मुलगी शर्वरी बाक्कर यांच्या हस्ते झालेली आहे. शीतल बाक्कर ह्या नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये प्रमुख लिपिक म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यांची मुलगी जी आहे शर्वरी, ह्या फॅशन डिझायनिंगचा कोर्स करतायत. SNDT कॉलेज सांताक्रूज येथे करतायत. तर ह्या दोघींच्या हस्ते आज आरती आणि महाप्रसादाचं ते आज मानकरी आहेत. तर मी दादांना विनंती करतो की बाक्कर कुटुंबियाचा आपण सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 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 आजचे प्रसादाचे जे मानकरी शीतलताई यांचे बरेच वर्षभरापासून संपर्क, मगाशीच मी म्हटलं, त्यांचे बरेच काही अडचणी, घरगुती प्रॉब्लेम, शंका त्यांच्या ज्या काही होत्या, वेळोवेळी त्या दादाला मार्गदर्शन घेतात दादांचं. आणि बऱ्याचपैकी त्यांच्या त्या मार्गी लागलेल्या आहेत. तसेच सौ स्फूर्तिताई यांचे प्रॉपर्टीचे काही इतर विषय होते ते पण मार्गी लागलेले आहेत दादांच्या मार्गदर्शनामुळे. आता 1-2 सत्कार आहेत. मागच्याच गुरुवारी घ्यायचं ठरलं होतं पण पावसामुळे जरा विस्कळीत झालं. तर पहिला आपण विषय असा आहे, आपल्या इथे श्रीमती गीताताई कुलकर्णी ह्या गेले 1.5-2 वर्षापासून मंडळात आपल्या येतात. तसेच त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा चिन्मय हा जो आहे बौद्धिक थोडंसं कमी आहे. तर माझी बहीण धरित्री जोशी हिने मागच्या महिन्यापासून एक उपक्रम सुरू केला आहे की जे समाजामध्ये काही गरजू लोक आहेत त्यांना आर्थिक मदत करायची. मागच्या महिन्यात आपण मंडळामध्येच त्यांना मागच्या महिन्यात पहिला हप्ता दिला. तर आज दुसरा महिन्यातला हप्ता आहे तर तो द्यायचा आहे. चिन्मयचं एक वैशिष्ट्य सांगतो. तो जेव्हा इथे मंदिरात आला त्याला काही सुधारत नव्हतं, कळत नव्हतं. दादा कोण, जोशी काका कोण, हल्याळ काका कोण, म्हणजे इथे येऊन दादांच्या मार्गदर्शनाने आज चिन्मयला सगळे लोक, तो सगळ्यांना ओळखतो. त्याच्या आरत्या पण पाठ झालेल्या आहेत. इथे त्याला तो तीर्थ देतो, प्रसाद देतो, घरी त्याच्या आईला मदत करतो. तो शाळेतही जातो, त्यांच्या विशिष्ट शाळा आहे. घरातनं तो बस स्टॉपपर्यंत तो एकटा जातो. म्हणजे सांगायचा उद्देश की इथे येऊन त्याच्यामध्ये प्रचंड सुधारणा झाली की जो एकेकाळी त्याला अजिबात काही कळत नव्हतं. तर अशा चिन्मयला मी दादांना विनंती करतो की त्यांनी धरित्री जोशी यांच्यातर्फे आर्थिक मदतीचं पाकिट द्यावं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आजचा दुसरा एक सत्कार आहे. आपल्या मंडळाचे युवा सेवेकरी, माझाच पुतणे आहे मोरेश्वर कुलकर्णी. ते पण गेले 3-1 वर्ष 3-4 कोरोनापासून आपल्या मंडळाशी निगडीत आहेत. 4-5 वर्ष झाली. मोरेश्वर कुलकर्णी मंडळाशी जे काही विषय असतात, म्हणजे पावती पुस्तकं छपाई असो, फ्लेक्स करून देणं असो, मंदिराचं बोर्ड करून देणं असो, पुन्हा
आपल्या मंडळामध्ये CCTVसुद्धा त्यांनी बसवून दिलेला आहे. तर अशा मोरेश्वर कुलकर्णी यांचा मागच्या आठवड्यातच वाढदिवस झाला. मागच्या गुरुवारी पावसामुळे तोही सत्कार त्यांचा काही करता आला नाही. तर मी मोरेश्वर कुलकर्णी यांना व्यासपीठाकडे यायची विनंती करतो आणि दादांना विनंती करतो त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांस माहीतच आहे की गेले कित्येक वर्ष स्वामी समर्थ मंडळाच्या माध्यमातून मंडळाचे प्रमुख दादा महाराज आलेल्या भक्तांना सकाळ संध्याकाळ असतात त्यांचे शंका समाधान काय अडचणी वगैरे असेल तर त्या संदर्भात मार्गदर्शन करत असतात. त्या माध्यमातून बरेच लोक आपल्याला फीडबॅक देतात. आपण अधूनमधून ज्यांना अनुभव आलेले आहेत त्याचाही उल्लेख करतो. आपल्या इथे एक 2-3 अनुभव आहेत, एवढ्यात काही सांगितले गेले नव्हते तर ते सांगतो आहे. त्यातले 2 एकाच प्रकारचे आहेत. एक कसबा पेठेत इथे पुण्यातल्या राहतात, ते इथे दादांना भेटले होते. आणि एक पनवेलचं आहेत. पनवेलचे जे आहेत ते फोनद्वारे त्यांनी संपर्क करत होते. दोघांची केस बऱ्यापैकी समान आहे. दोघांना असा विषय होता की दोघांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या, दोघांच्या जॉबमधला खंड पडला होता आणि बऱ्याच प्रयत्न करूनही काही काम होत नव्हतं दोघांचंही. तर इथे मंडळात ते दादांशी संपर्क साधल्यावर दादांनी त्यांना सांगितलं होतं काही काळजी करू नका, निश्चित तुम्हाला त्याच्यात यश येईल, मी सांगतो त्याप्रमाणे करा. तर आत्ता ह्या 8-10 दिवसापूर्वी दोघांचाही एकाच वेळेस योगायोगाने फीडबॅक आला. कसबा पेठेतले जे आहेत त्यांनाही जॉब मिळाला आणि पनवेलचे जे आहेत त्यांनाही नव्याने चांगल्या पोस्टवर जॉब मिळाला. हा एक अनुभव आहे आपल्या इथल्या दोघांचा. दुसरा एक अनुभव असा आहे, कोकणातला आहे. कोकणातले एक फॅमिली आहे, त्याच्यातल्या जे एक महिला आहेत प्रमुख, त्या पण आपल्या मंडळाशी निगडीत आहेत. गेले कित्येक वर्ष त्यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नव्हतं. औषधोपचार चालू होते पण काय गुण येत नव्हता. गेल्या 2 ते 3 महिन्यापूर्वी त्यांनी दादांना संपर्क केला त्यांच्या फॅमिलीने की असा त्रास आहे वगैरे. तर मग त्या माध्यमातून दादांनी त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर ते सेवा सुरू झाली त्यांची, जे काय दादांनी सांगितलेली होती. आणि आता त्यांच्याबाबत सांगायला आनंद वाटतो. मागच्या आठवड्यात ते सहकुटुंब 8 ते 9 लोक खास रत्नागिरीवरनं कोकणातनं गाडी करून इथं दादांना भेटायला आले होते. आता त्या महिला पूर्ण ठणठणीत बऱ्या झालेत. जे गेले कित्येक वर्ष त्यांना मानसिक ते डिस्टर्ब होत्या त्यांनाही त्या दादांच्या मार्गदर्शनाचा फायदा झालेला आहे. तर अशा पद्धतीने जे काही आपल्याकडे इथे अनुभव येतात ते आपण वेळोवेळी सांगतो. तर दादा आपल्याला नेहमीच सगळ्यांना सांगतात की इथे जे काय कार्य दादांच्या माध्यमातून चाललेलं आहे, अनेक लोक येतात भेटतात, दादा त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. मागे मी म्हटलेलंच आहे 2 प्रमुख विषय स्वामी मार्गातले, एक नामस्मरण आणि एक अन्नदान. त्या माध्यमातून आपल्या मंडळात कार्य चालतंच. बऱ्याचदा काय होतं, नामस्मरण करताना आपलं लक्ष विचलित होतं इकडे तिकडे, नीट नाम घेता येत नाही. मग त्याला नामस्मरणही म्हणता येत नाही. तसं पाहिलं तर तो नामोच्चार होतो. पण नामोच्चार जरी झाला तरी देवाचा आपण धावा करतोच, म्हणजे ऑटोमॅटिकली नामस्मरण होतंच. त्यामुळे लक्ष विचलित झालं तरी नामस्मरण करणं सोडायचं नाही प्रत्येकाने. दादा नेहमी सांगतात. आता आपल्या मंडळाचे जे काही कार्य चालतं, बऱ्याच आता महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये भरपूर लोक फोनद्वारे समक्ष इथे येऊन दादाशी संपर्क साधतात. आपल्या मंडळाची ख्याती आता बऱ्यापैकी भरपूर दूरवर पसरलेली आहे. लोक विचारणा करतात, आमच्याकडे या, दादांना घेऊन या. काही ठिकाणी नवीन केंद्र सुरू करण्याबाबत आपला प्रयत्न चालू आहे. अजून ते लवकरच होईल ते कार्यान्वित. लोक म्हणतात आपल्या केंद्राची स्थापना करा आमच्या गावामध्ये. आपलं जे इथलं कार्य चालतं दादांचं, ते सगळं तिथे सर्व दूर पसरल्यामुळे हे ख्याती झालेली आहे. तर मला हेच सांगायचं आहे की दादा जे काय आपल्याला सांगतात त्याप्रमाणे आचरण करा. स्वामी मार्गात येणं तसं सोपं आहे पण अवघड पण आहे, कारण ते तलवारीचे धारेसारखं आहे असं म्हणतात. पण तसं अवघडही नाही नीट जर सिरियसली केलं तर सर्वांनी अखंड नामस्मरण करा. दादा जे सांगतात ते आचरणात आणा.
दादा दर गुरुवारी प्रबोधनातनं आपल्याला संदेश देतच असतात. सगळ्यांनी त्याचा अनुकरण करा. श्री स्वामी समर्थ. आता मी आपल्या पंढरपूर केंद्रातल्या नेहमीप्रमाणे गायन सेवा सध्या आहेत तो पण सुरू इथं ठेवलेली आहे. नीताताई कुलकर्णी यांना आमंत्रित करतो. देवीचा अभंग म्हणतायत त्या. जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी, विधि कन्यके विद्याधरी वागेश्वरी वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा, तुझिया कृपेचे चांदणे, तुझिया कृपेचे चांदणे, नितवर्षुदे अमुचा शिरी, नितवर्षुदे अमुचा शिरी, वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी, वीणेवरी फिरता तुझी, वीणेवरी फिरता तुझी, चतुरा कलामयंगुली, चतुरा कलामयंगुली, संगीत जन्माये नवे, संगीत जन्माये नवे, जडता मतीची भंगली, उन्मेष कल्पत रोवरी, उन्मेष कल्पत रोवरी, बहरून आल्या मंजिरी, बहरून आल्या मंजिरी, वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी, विधि कन्यके हे विद्याधरी वागेश्वरी वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी वागेश्वरी वागेश्वरी. मगाशीच मी सांगितलं तुम्हाला अन्नदानाला आपल्याकडे कसं आहे 2-2 महिने बुकिंग फुल झालेलं असतं. तर त्याच माध्यमातून आता पुण्यातले लोक तर अन्नदान करतातच, पण आत्ता आपण पाहिलंच असेल मुंबई, दापोली
इथे सुद्धा आपल्याला इतक्या लांबून सुद्धा बुकिंग केलं जातं. ह्याच्या पुढं जाऊन मी असं म्हणेन, आता ऑक्टोबरमध्ये एक अन्नदानाचं बुकिंग झालेलं आहे कॅलिफोर्निया अमेरिका. तिथून आपल्याला एका सेवेकऱ्यांनी सांगितले, तिथे त्या बघतात दादांचं प्रबोधन. ते मगाशी सांगायचं राहिलं म्हणून आत बोललो. श्री स्वामी समर्थ. अजून एक विषय, ह्या महिना एक झाला, आपल्या इथं समोर जे कॉर्नरला घर आहे तिथे एक नवीन कुटुंब राहायला आलेलं आहे, शिंदे कुटुंब. तर शिंदे कुटुंब इथे जे आलेले आहेत ते आल्यापासून आपल्या इथे आपण मंडळात जे जे काय मदत लागते ते सर्व ह्याला ते मदत करतात. आजचं जे अन्नदान आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी वाटा उचललेला आहे. तर मी शिंदे साहेबांना विनंती करतो, कृपया व्यासपीठाकडे यावं. शिंदे साहेब हे खेड शिवापूरचे आहेत. त्यांचे बागायत शेती आहे, जाऊन येऊन करतात, इथे राहतात, नवरा बायको दोघंही राहतात. आणि भाजीचा त्यांच्या शेतातल्या ताज्या भाज्या घेऊन ते इथं विकतात. ज्यांना हवी असेल त्यांनी अवश्य त्यांना कॉन्टॅक्ट करावा. इथे दिवसभर बसलेले असतात, ताज्या भाज्या असतात. मी दादांना विनंती करतो त्यांचा सत्कार करावा. घ्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. पहिल्यांदा कोकणातून जे आलेले आहेत, मुंबईतून जे आले आहेत, त्यांचं स्वागत करतो. तुमचं खूप खूप स्वागत. अशी सेवा करायला मिळणं हे परमभाग्य लागतं. हे स्वामींचं जे रूप जे आहे, आदिमायेचं रूप आहे. हे रूप तयार करण्यासाठी, हे प्रतिमा तयार करण्यासाठी आमच्या मंदिरातले जे मुख्य जे आहेत, ताई माऊली, त्याचबरोबर वैशाली ताई आणि त्याचबरोबर रागिणी ताई, ह्या 3 ताई आहेत. तर ते इथं रात्रभर इथं त्यांनी हे काम केलेलं आहे. रागिणीताईंची कन्या डॉक्टर हर्षदा, ती डॉक्टर आहे, ती सुद्धा वेळात वेळ काढून इथं आली. तिथं त्यांनी हिच्यामध्ये सहभाग घेतला आणि हे रूप जे केलेलं आहे. तर हे जे रूप जे आहे हे, तर ह्या सगळ्यांनी केलं त्याबद्दल. आणि ही जी साडी जी दिसते आहे, तर पुण्यामध्ये सुप्रसिद्ध साडीचं दुकान जे आहे पेशवाई कलेक्शन्स, तर त्याचे जे मालक जे आहेत सौ यमुलताई, तर त्यांनी ही साडी स्वामींच्या चरणी अर्पण केलेली आहे. त्याबद्दलही टाळ्या झाल्या पाहिजेत. असे जे सेवेकरी आहेत त्या ह्या आमच्या इथं मंदिराला लाभलेले आहेत. तर सर्व सेवेकरांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आणि पुढील सर्व सूत्र म्हणण्यापेक्षा आपण जे आता अमृतवाणी ऐकणार आहे, सद्गुरू दादा महाराज आणि अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आत्ता जोशी काकांनी काही अनुभव जे सांगितले होते, एक अनुभव मला मुद्दामून सांगावंसं वाटतं की कॅलिफोर्निया त्यांनी जो उल्लेख केला होता, आणि आत्ताची जर का परिस्थिती, वर्तमान परिस्थिती बघितली की ते तिथल्या अध्यक्षांनी काहीतरी बरेचसे कडक नियम केलेले आहेत आणि बऱ्याचशा लोकांच्या
नोकऱ्यात जाणार किंवा गेल्यासुद्धा आहेत. आणि आपले जे भक्त आहेत त्यांना आपण काही सेवा दिल्यानंतर नोकरी त्यांची गेलेली होती, त्याच्यानंतर त्यांना महिन्याभरात दुसरी नोकरी मिळाली आणि परत तिसरी नोकरी आणखीन चांगल्या पगाराशी मिळालेली. अशा परिस्थितीत, ही अवघड परिस्थिती होती आत्ताची, अशा परिस्थितीत त्यांना नोकरी मिळाली. पण जे सेवा त्यांनी सांगितली ती त्यांनी मनोभावे केली, त्याचं फळ त्यांना मिळालं. आणि महाराज इथं आहेत, जे आपण दरवेळेस सांगत असतो की इथं स्वामींचं अस्तित्व आहेच. ही त्याचीच प्रचिती की एवढ्या अवघड कालावधीमध्ये अशा नोकरी भराभरा एवढ्या परत मिळणं, ते सुद्धा इथून लांब सातसमुद्रापार, जिथं मराठी लोक कमी आहेत, मराठी भाषा कमी आहे, किंवा अशा ठिकाणी वेळ जिथं मिळणं काय थोडं अवघड असतं, जो वेळ मिळेल तेवढ्यात त्यांनी ते सेवा केली आणि त्याच्यात त्यांना ते फळ मिळालं. आणि दुसरं असं की मला एक अनुभव, काल मला फोन आला होता, एक आपले पंढरपूरचे सेवक आहेत, त्यांनी फक्त मुद्दामून सांगितलं असं की पितृदोष आपण नेहमी सांगतो, त्याच्यावर एक अगदी छोटा उपाय मी सांगितला होता ह्या पितृ पंधरवड्यामध्ये करायला, की आपला छोट्याशा वाटीमध्ये थोडासा भात भरून तो असा कागदावरती उपडा केला की ती भाताची जी मूत पडते त्याला ह्या उजव्या हाताचा अंगठ्या शेजारचं जे बोट आहे त्याने तूप लावायचं त्या मुदीला आणि तो कावळ्यांच्या करता ठेवायचा. तर त्या बाईंनी मला फोन केला की आम्ही इतके दिवस दही भात ठेवत होतो ह्याच कारणाकरता, आणि दही भात सोडून जे तुम्ही सांगितलं होतं आपल्याला तूप भात ठेवायचं, तर ते लक्षात राहत नव्हतं किंवा काही कारणास्तव ते होतच नव्हतं. पण आत्ता मुद्दामून त्यांच्या घरी जेव्हा त्या तिथीला, जेव्हा श्राद्ध पक्ष जेव्हा आपण करतो, घरातल्या कोणी पुरुष गेलेला असेल त्याच्या तिथीला, तर त्या तिथीला त्यांनी नेहमीप्रमाणे परत दही भात ठेवला तिथे बाहेर कावळ्यांच्या करता. आणि मग लक्षात आलं की तूप भात पण सांगितलेला आहे म्हणून परत तूप भात नेऊन ठेवला. आणि आश्चर्य असं की त्यांच्या समोरच घडलेला किस्सा की त्यांच्या समोर कावळा येऊन त्यांनी दही भात नाही खाल्ला, तूप भात खाल्लेला आहे तो. म्हणजे जो आपण उपाय जो सांगितला होता, जो स्वामींच्याकडनं जे आपल्याला आलेले असतात काही मार्ग असे ते उपाय जे आलेले असतात की तो बरोबर ठरला, की त्यांना ते लगेच तिथे प्रचिती आली आणि तो तूप भात संपूर्णपणे खाल्लेला होता. दही भाताला मात्र त्यांनी अजिबात तोंड सुक्या चोच सुद्धा लावली नाही. ती छोटेसे उपाय असतात जे आलेले असतात, फक्त ते आठवणीने केले गेले पाहिजेत. आता त्याच्यामध्ये आणखीन एक फोन असा आला होता मला परत रत्नागिरीहून सुद्धा, त्यांनी परत स्वतःहूनच त्या तूप भातावर परत दही घातलं होतं. त्यांनी तूप भात तर ठेवलाच, पण त्याच्यावर परत चमचाभर दही घालून न समजता, म्हणजे समजून घेत नाहीत. मी जे काय सांगत असतो ना ते मी चारच्याला मी विचारतो समजलं का. जेव्हा बाहेरगावचे लोक असतात मी त्यांना मुद्दामून सांगतो तुम्ही लिहून घ्या. बरेच ते लोक सांगतात की आम्ही फोन रेकॉर्ड करतो, रेकॉर्डिंग होत नाही काय कळा, परत फोन येतो रेकॉर्डिंग झालं गेलं, डिलीट झालं, अमुक झालं तमुक झालं. सरळ तुम्ही लिहून घेतलं. मी अगदी सोप्या पद्धतीने सांगत असतो. इथे आपण प्रबोधनात मी खाणाखुणं सुद्धा करून सांगतो कसं करायचं असतं ते. त्या ग्रहस्थानी तूप भातावर दही घालून ठेवलं आणि आता त्याच्यानंतर तो म्हणतो की 2 महिने झाले माझं काम कुठलं चाललं नाही. मी जर का असं सांगितलं नाही, मी नेहमी म्हणतो मी जी गोष्ट सांगितली असेल, मी सांगितलंच नाही मी दही भात ठेवा की त्याच्यावर परत तूप घालावं असं उलटं पालटं मी कधीच सांगत नाही. मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला साधा सोपा उपाय सांगितला तर तूप भात, दही तुम्ही तुमच्या मनाने त्याच्यात वाढवलेलं आहे. तर असं न करता जो उपाय सांगितलेला असतो तो अगदी खास तुम्ही करून लिहून घ्या. नसेल तर मला परत परत विचारा. काम होत नाही 2 महिन्यांनी तुम्ही जेव्हा सांगता कुठेतरी त्याच्यात चुकलेलं असतं, काहीतरी करायचं राहून गेलेलं असतं. जर का पूर्ण श्रद्धेने आणि व्यवस्थित केलं तर काम होतच, 100% काम होतं त्याच्यात. आजच्या ह्या नवरात्रामध्ये आपल्याला खास करून इथे सेवा करायला मिळणं असं हल्ल्याळ साहेबांनी सांगितलं खूपच भाग्याचं होतं. आणि त्यात उद्याचा दिवस ललिता पंचमी आहे. ललिता पंचमीला अक्कलकोटला महत्त्व आहे, कारण अक्कलकोटमध्ये महाराज त्या दिवशी आलेले होते. अक्कलकोटमध्ये महाराजांचं प्रकटीकरण त्या दिवशी झालेलं होतं, त्यामुळे अक्कलकोटला तर खास महत्त्व ललिता पंचमीचं. आणि दुसरं म्हणजे ज्यांना हृदयरोगाचा त्रास असेल त्यांनी ललिता सहस्रनाम स्तोत्र जर का उद्या वाचलं आणि ते एखादा भांडंभर पाणी आपण जवळ घेऊन बसायचं, ते स्तोत्र वाचायचं आणि ते पाणी प्यायचं. आपल्या हृदयरोगाशी संबंधित जर का काही आजार असतील तर त्याच्यात ते बरं व्हायला नक्कीच मदत होती. आणि तिथून पुढे जर का रोजच्या सेवेमध्ये जरी ते स्तोत्र ठेवलं तरी हरकत नाही. त्यांनी
आपण गुरुवारचं मागच्या वेळेला जे आलो, हा 9 दिवसाचा उत्सव कशा करताय? हा आदिमाया आदिशक्ती तिचा हा उत्सव आहे, स्त्री शक्तीचा हा जागर आहे, देवीचा उत्सव आहे हा नवरात्र म्हटल्यानंतर. आणि मागच्याला आपण बघत गेलो की देवीने कशी रूपं घेतली होती ह्या 9 दिवसांमध्ये, कुठली कुठली रूपं घेतली होती, कुठल्या कुठल्या कारणांकरता ती रूपं घेतली गेलेली आहेत. तो आपण मागच्याला संपूर्ण मागच्या गुरुवारच्या प्रबोधनामध्ये आपण 4 रूपांपर्यंत आलेलो होतो. मागच्या गुरुवारचे प्रबोधन जर का आठवत असतील, त्या 4 रूपांच्या नंतर म्हणजे आठवत असेल कोणाचं, प्रथम शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा आणि कुष्मांडा. म्हणजे शैलपुत्री म्हणजे पर्वताची मुलगी म्हणून, ब्रह्मचारिणी म्हणून तिने सेवा किंवा तपश्चर्या केली शंकराला प्रसन्न करायचं म्हणून. चंद्रघंटा का तर तिच्या डोक्यावरती जो मुकुट आहे तो चंद्राच्या आकाराचा आहे. आणि कुष्मांडा म्हणजे हे जे ब्रह्मांड जे निर्माण झालेलं आहे त्याला चैतन्य देणारी ती कुष्मांडा देवी. 5वं आहे ते स्कंद माता. स्कंद कार्तिकेयाचं नाव आहे. कार्तिकेय म्हणजे कोणाचा? परत महादेव आणि पार्वतींचा जो मुलगा, त्याचं नाव स्कंद, एक नाव त्याचं कार्तिकेय आहेच आहे. मग ते विशिष्ट असं का त्या नावानेच का ओळखली गेली? कारण तारकासूर नावाचा जो असुर होता त्याला एक असा त्यांनी ब्रह्मदेवांच्याकडनं वरदान मागून घेतलं होतं की माझा जर का मृत्यू होणार असेल तर तो महादेवांच्या कोणत्याही पुत्राकडून, म्हणजे गणपतीकडून किंवा कार्तिकेयाकडून असंच व्हावं म्हणून. कार्तिकेयाला मुद्दामून मग त्या युद्धाचं कौशल्य जे आहे, युद्ध प्रशिक्षण आणि त्यातलं कौशल्य हे शिकवणारी आई सुद्धा कशी की नुसतं माया की ममता नाही, तिने त्याच्यात ते युद्ध कौशल्य शिकून त्याला ते युद्धाला पाठवून त्या तारकासुराचा वध करायला म्हणून ती स्कंद माता, स्कंदाची आई म्हणजे कार्तिकेयाची आई म्हणून. 6वी आहे ती कात्यायनी. कात्यायन जे ऋषी होते त्या ऋषींनी बरीचशी तपश्चर्या करून आई भगवतीला परत प्रसन्न करून तू माझ्याच घरी तुझा जन्म व्हावा म्हणून. आणि महिषासूर जो वध आहे तो ह्या रूपामध्ये केलेला आहे हा. आणि त्याला कात्यायनी म्हणजे त्या ऋषींनी युद्धाला जायच्याला तिला औक्षण करून तिला आशीर्वाद दिला की तू यशस्वी होशील म्हणून. त्यांची मुलगी कात्यायन ऋषींची मुलगी म्हणून ती कात्यायनी. बऱ्याचशा वेळेला विवाहामध्ये ज्या मुलींच्या अडचणी येतात तर त्या मुलींनी हा कात्यायनी हे जे रूप आहे त्या रूपाचं जर का किंवा कात्यायनीचं नुसतं स्मरण ह्या रूपाचं असं केलं तरी त्या विवाहामधल्या अडचणी दूर व्हायला मदत होती त्याच्यात. 7वी आहे ती कालरात्री. आता नावावरूनच बघा, काल रात्री. एखादी भीषण रात्र जर का असावी, काळोखी रात्र असेल असं ते रूप, भयानक रूप. त्याच्यामध्ये काली माताचं जर का आपण डोळ्यासमोर आणलं की ती अशी जीभ बाहेर आलेली आहे, केस सगळे असे पिंजारलेले आहेत, विखुरलेले केस आहेत, तिच्या गळ्यातल्या ज्या माळा आहेत त्या बीजांप्रमाणे चमकत आहेत, डोळे लाल बुंद आहेत, एकदम भीषण रूप असं ते. पण ते रूप आहे ते आपल्याला शक्ती देणारं रूप आहे, असुरांचा नाश करणारं ते रूप आहे. तांत्रिक उपासना जी करतात जी लोक ती ह्या रूपाची उपासना करतात. पण आपल्याला त्या तांत्रिक मार्गात न जाता साधं सरळ जर का आपल्याला शारीरिक ताकद हवी असेल, मानसिक ताकद हवी असेल तर ते हे रूप आहे. ह्या रूपामध्ये देवीने काय केलं होतं की चंडमुंड राक्षसांचा त्याला तिने नाश केला होता. दोघांनाही त्यांनी त्या देवीने यमसदनाला धाडलं होतं. आणि मग परत मूळ जे रूप होतं अंबिका म्हणून, जे आपण हे 9 दिवस जे करतो, मूळ रूप कुठलं? हे पार्वती, ही सगळी रूप आहेत. ही चंडमुंडांचा तो नाश केल्यामुळे तिला नाव पडलं होतं चामुंडा. हे जे रूप आहे ह्या रूपामध्ये तिने नाश केला होता. आणि एक वेळ तर अशी आली होती की ती इतकी बेभान झाली होती हे राक्षस वध करताना, कुठल्याही तिला भान नव्हता ते ती कुठं तिचं पाऊल पडणार पुढचं. सगळीकडे नुसता विध्वंस तिने मांडला होता त्या रूपामध्ये, कालीमातेच्या रूपात. ह्या तो कुठेतरी थांबावा की त्या चंडमुंड मेले, ती कुठेतरी तिला जाणीव व्हावी, ती भानार यावी म्हणून स्वतः शंकर तिच्या पायाखाली पडलेले आहेत की आता माते थांब तू आता इथे. बऱ्याच वेळेला आपण फोटो बघतो ना, शंकराच्या छातीवर पाय देऊन उभी, आपल्याला असं वाटतं अरे देवांच्या छातीवर पाय देऊन ती का उभी आहे? की देवाने तिला थांबवलं, आता तू थांब, तू भानावर ये, विध्वंस झालेला आहे सगळा, तिची जाणीव व्हावी म्हणून ते स्वतः शंकर तिच्या पायाखाली पडलेले आहेत. ते 8वं रूप आहे महागौरी.
महागौरी किंवा गौरी म्हणता येईल आपल्याला. अगदी शुभ्र धवल असं रूप, ते सात्विक रूप. मग हे असं होतं का? तर असं नव्हतं. कारण जेव्हा तपश्चर्या केली पार्वतीने, किंवा हा जो कालीमातेचा जो देह होता तो जो काळा काळा राहिलेला होता, जेव्हा हे सगळं झाल्यानंतर शंकराने काय केलं? गंगेला आवाहन केलं, गंगाला, की तू आज हा देह जो आहे, संपूर्ण जो देह काळवणलेला आहे, जो संपूर्ण शिणलेला देह आहे युद्धाच्या ह्यानी, तू आता त्याला स्वच्छ कर. म्हणून गंगेने स्वतः त्या पवित्र जलाने पार्वतीला स्नान घातलं. आणि त्याच्यानंतर तिचं जे रूप उजळलेलं आहे, तिला जे तेज आलेलं आहे, सात्विक तेज, ज्या देवीच्या चेहऱ्यावर आपण जे शांतपणा जो असतो, जो बघतो, तो युद्धानंतरचा, तो त्यांनी तो त्या गंगेच्या पाण्यात उजळलेला आहे. ती गोरी एकदम असं हे रूप. तिचा आवडता रंग आहे पांढरा. पण रंग मध्ये सांगायचे राहिले, पांढरा रंग आपण पहिल्या दिवशीच म्हटलं, सगळे नेसून रिकामा झालो होतो. 9वं रूप जे आहे ते सिद्धिदात्री, सिद्धी देणारे, नावातच आहे. सगळं झाल्यानंतर 9व्या दिवशी तिने जी सिद्धी हवी, महादेवानी पण तिच्याकडनं काही सिद्धी मागून घेतल्या. आता पार्वती ही अर्धांगिनीच आहे. तिने काय केलं? महादेवांना आपल्या अर्ध्या सिद्धी, म्हणजे संपूर्ण सिद्धींचं जे रूप आहे ते शंकराला सांगितलं, की तुम्ही एकत्र आहोत, आपण काय वेगळे नाही आहोत. शंकराचं जर का अर्धनारी नटेश्वर जे म्हणतात, असं जर का रूप बघितलं असेल, की त्याला ते एकत्र रूप बघायला मिळालं. देवी आहे म्हणजे शक्ती, आणि हा महादेव. ही 9 रूपं ह्या 9 दिवसांमध्ये पूजली जातात त्या कारणाकरता. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सगळ्यांना आवडतं जे रूप आहे ते कुठलं असेल? जी ह्याचं जे मूळ आहे, म्हणजे पार्वती, आणि पार्वतीने जे रूप घेतलं होतं पुढचं, ते दुर्गादेवी. महिषासुराचा नाश करणारी ती दुर्गादेवी. आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट, दुर्गा म्हणलं की महिषासुर एवढं आपल्याला नक्कीच डोळ्यापुढे येतं ते. पण तो नाशसुद्धा अवघड नव्हता. कारण तो राक्षस जो होता, महिषासुर जो होता, त्याच्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये ताकद, प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या सिद्धींची प्राप्ती, आसुरी शक्तींची सगळी प्राप्ती. आणि त्याला मारायचं असेल तर काहीतरी वेगळं एक रसायन निर्माण केलं पाहिजे. म्हणून पार्वतीने तिच्या अंगात स्वतःची ती देवी निर्माण केली, ती दुर्गा देवी. आणि सगळ्या देवांनी प्रत्येकाने आयुध काय काय त्यांना दिली. आणि जेव्हा ती दुर्गा, तिने जेव्हा आवाहन केलं महिषासुराला, तर तो महिषासुर असा साधा, आपण जो बघतो आपल्या मनातली कल्पना असेल फार तर 20 फूट 25 फूट उंचीचा, पण तसं नाही. आभाळापर्यंत उंची, प्रचंड ताकद. आणि तो रेड्याचं रूप घेऊन आला सुरुवातीला. त्याला अशी पण मायावी शक्ती प्राप्त होती, कोणत्याही रूपामध्ये तो यायचा. तो रेडा जर का आपण मनामध्ये आणलं, की अशी कल्पना करा, हे संपूर्ण जे आकाश आहे त्या आकाशामध्ये तो सगळीकडे तो पसरलेला आहे, त्याचं रूप ते रेड्याचं. त्यांनी शिंग हलवली तर ते सगळे ढग इकडचे तिकडे हलतायत. त्याची शेपटी खाली समुद्रापर्यंत आलेली आहे. त्या शेपटींचं समुद्राचं पाणी उडवतंय. आणि तेवढंच प्रचंड मोठं रूप आहे देवीचं. समोर त्याच्या सिंहावर बसलेली आहे. तो सिंह पण तेवढाच चवताळलेला आहे. त्याच्या त्या गर्जनाने दुसरं राक्षस सैन्य सगळं तिथं भीतीने त्यांची गाळ उडती. तो गरजतो सिंह. तो राक्षसांचे कोणतेही अस्त्र, महिषासुराचं कोणतेही अस्त्र ती देवी सगळं एकटीच देवी, पण असंख्य हात, हजारो हातांनी ती देवी युद्ध करते. कोणतंही शस्त्र आलं तरी त्याला ती तोडते. ह्याला मारायचं कसं? हा क्षणात रेड्यामध्ये येतोय, क्षणात राक्षस रूपामध्ये येतोय, क्षणात आणखी वेगळंच रूप घेऊन येतोय. हे युद्ध करताना अशी एक वेळ आली, बरोबर देवीला त्या रेड्याची दोन्ही शिंग तिला पकडता आली हाताने. आणि जेव्हा दोन्ही शिंग पकडली, त्या देवीच्या शक्तीपुढं त्या रेड्याचं काही चालू शकलं नाही. जर का आपण काही काही चित्रपटातनं बघतो की दोन्ही शिंग धरून तो नायक जेव्हा असतो, तो एखादा तो रेड्याला जो खाली पाडतो, त्या पद्धतीने देवीने खाली पाडला. आणि क्षणार्धात तिने जो तिच्या हाताला त्रिशूळ होता, तो रेडा खाली पडल्याबरोबर तो त्रिशूळ त्याच्या कंठात तिने तो खुपसला, जे आपण चित्र बघतो नेहमी. आणि त्यावेळेला त्या रेड्याच्या मुखातनं तो राक्षस बाहेर पडला, पण त्या राक्षसाच्या संपूर्ण कंठात तो त्रिशूळ घुसलेला होता. आणि त्या पद्धतीने तो तसाच तिथे खाली पडला. आणि राहिलेले वार परत देवीने त्याच्यावर करून त्याला पूर्णपणे तिथे मारून टाकलं होतं. आणि संपूर्ण रक्तबंबाळ असं ते देवीचं रूप. पण असुरी शक्तीचा जो विनाश झालेला होता, त्याला स्वर्गातनं पुष्पवृष्टी केली तिच्यावरती सगळ्यांनी.
आणि मग हे जे युद्ध होतं हे संपूर्ण 8-9 दिवस जवळजवळ सतत सुरू होतं. मग त्याच्यानंतर देवीची विश्रांतीची वेळ, विश्रांती नवरात्राच्या अगोदरची पण असते आणि नंतरची पण असते. मग विश्रांती म्हणजे देवी झोपत नाही. नवरात्रीच्या अगोदर योग साधना जी असते त्यांनी ही सगळी शक्ती प्राप्त करायची होती आणि नवरात्रीनंतर जी शक्ती गमावली होती ती परत प्राप्त करण्याकरता परत योग निद्रा, ती काही पूर्ण झोपत नाही. योग निद्रेमध्ये देवी परत तिला उठवलं जातं ते कोजागिरी पौर्णिमेला. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडे आपण सगळ्या भक्तांना एक रात्री लक्ष्मी प्राप्ती करता जी पूजा सांगतो दरवर्षी, तर पुढच्या गुरुवारी दसरा आहे त्या दिवशी आपल्याला ते सगळ्यांना ते कागद वाटले जातील. हा जो उत्सव होता, हा जो 9 रूप जी होती, प्रत्येक दिवसाचं रूप परत प्रबोधनात आपण ऐका त्या रूपाची साधना करत जायची. ते रूप फक्त डोळ्यापुढे आणून ती साधना, नुसतं नाव जरी फक्त डोळ्यापुढे आणायचं आणि ती साधना करायची. सगळ्या भक्तांना ह्या साधनेचा, ह्या नवरात्रातल्या साधनेचा खूप फायदा होतो. आणि एक जो मंत्र सांगितला होता, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे, हा मंत्र महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ह्या तिन्ही देवींच्या मिळून एकत्र शक्ती त्या मंत्रामध्ये आहे. तिन्ही देवींची आपल्याला कृपा प्राप्त होते. आपलं बौद्धिक, आपलं आर्थिक आणि आपलं शारीरिक हे जे बळ असतं ते सांभाळलं जातं त्या मंत्रांनी. साधनेच्या सुरुवातीला आपण जर काही हा मंत्र आपण केला एक माळ, तर आपल्याला जाणवतं आपल्या भोवती एक वर्तुळ तयार झालेलं, एक संरक्षक कवच तयार झालेले. आपली पुढची साधना त्यामध्ये कुठल्याही अडचण न येतात त्याच्यामध्ये आपली संपन्न होती. ह्या नवरात्रीनिमित्त आपण मंदिरामध्ये सुद्धा काही काही सेवा आहेत. त्याच्यापैकी उद्या आपल्या महिला सेविकरी ज्या नागरिक काकू, तर त्यांच्यातर्फे इथे कुंकुमार्चन विधी आहे संध्याकाळी 5:30 वाजता. आणि सोमवारीच गायन सेवा ह्या प्रकारामध्ये भजन सेवा जी दरवर्षी इथे आयोजित केली जाते, स्वरसाधना भजनी मंडळ, तर त्यांचं इथे 5:30 वाजता भजन इथे होणार आहे. तर महिला वर्गांना सगळ्यांना जास्तीत जास्त मी ते सांगतो की ह्या दोन्ही सेवांचा लाभ घ्या, कुंकुमार्चन आणि सोमवारचं भजनाची जी सेवा आहे ती. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. सगळ्या आपल्या दापोलीच्या आणि मुंबईच्या सगळ्या स्वामी भक्तांचं एकदा परत खूप खूप कौतुक. इतक्या लांबून आणि आठवणीने इथे येऊन महाप्रसाद करणं. पालखी सेवा आपली सुरू होईल. आपल्या भक्तांना कोणाला पालखीबरोबर जायचं असेल तर जरूर पालखीबरोबर जावं. आणि राहिलेल्या भक्तांना महाप्रसाद इथे जो आहे त्यासाठी रांगेत थांबायचं आहे. फक्त पालखी मार्गस्थ झाली की त्याच्यानंतर आपला महाप्रसाद सेवा सुरुवात होईल. आजच्या दिवसातला वाढदिवस, आपण महिन्यातले वाढदिवस सांगतो, आजच्या दिवसालाच वाढदिवस आपले युवा सेवेकरी, पालखीतला सेवेकरी आहे प्रथमेश खोपटकर. तर त्याला मी इथे बोलवतो. आपण सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजून शुभेच्छा देऊ आणि मग आपण स्वामींचा जय जयकार करू. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पालखीचे भक्त मार्गस्थ झाली की मग आपण महाप्रसाद इथे घ्यायला सुरुवात करणार आहोत. आपण एकदा स्वामींचे जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.